सामन्याला सुरुवात झालेली आहे। पहिल्या बॉलवरती 1 रन लेग बाईज। दुसरा चेंडू ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू। गोलंदाज प्रशांत सामना करतायत निलेश मुळे। खूपच सुंदर फटका। ऑफ साइडला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर। चौकार ठाणे संघासाठी पहिला चौकार निलेश मुळे यांच्या बॅटमधून। तीन चेंडू नंतर ठाणे संघाची धावसंख्या होती आहे ती 5। गोलंदाज प्रशांत सामना करतायत निलेश। ऑफ साइडला टाकलेला चेंडू। अंपायरचा इशारा वाईड। लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता, अपील करतायत, परंतु पंचांचा काही प्रतिसाद नाही। पुढचा चेंडू निलेश मुळे वाईट। अंपायरचा वाईडचा इशारा। चार बॉल 7 धावा। ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन संघांमध्ये होत असलेला हा सेमीफायनलचा सामना। लेगला टोलवलेला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पार होताना क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवण्यामध्ये यश मिळाले। 2 धावा काढलेल्या आहेत फलंदाजांनी। एकूण ठाणे संघाची धावसंख्या होती ती 9। सुंदर फटका गॅप मधून जातोय, बघूया क्षेत्ररक्षक त्याला। सुंदर क्षेत्ररक्षण। एकच धाव घेण्यामध्ये यश मिळतंय फलंदाजांना। पहिल्या षटकानंतर ठाणे संघाची धावसंख्या होती ती 10। दीपेश यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे। दीपेश। दुसरं षटक घेऊन येत आहेत मनोज चव्हाण। सामना करतील निलेश मुळे। बघूया काय होतंय। उत्तुंग मारलेला फटका ऑफ साइडला। खूपच सुंदर शॉट। चेंडू जातोय तो फिल्डरच्या हातामध्ये। सुंदर क्षेत्ररक्षण। सीमारेषेजवळ चेंडू अडवण्यात अनिल यांना यश मिळालेलं आहे। 2 धावा ठाणे संघांसाठी। पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मनोज। सुंदर टोलवलाय, पण एकच धाव मिळवण्यामध्ये यश। आता स्ट्राइकला आहेत ते किरण। 13 धावा 2 बॉल।
धाव मिळालेली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर ठाणे संघाची धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. 10च्या स्ट्राईक रेटनी ठाणे संघाची धावसंख्या सुरू आहे. यानंतर तिसरं षटक घेऊन येत आहेत तुषार. सामना करतील किरण कंठे. बघूयात काय होतं या चेंडूवरती. किरण यांचा सुंदर असा उत्तुंग फटका. तेवढीच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालेले आहे. या 2 धावांनंतर ठाणे संघाची धावसंख्या होते ती 22. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत तुषार. किरण यांना दिलेला हा फुल टॉस चेंडू उत्तुंग फटका होता, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून फेकलाय तो गोलंदाजाच्या दिशेने. 2 धावा घेण्यामध्ये यश मिळाले फलंदाजांना. या 2 धावेनंतर ठाणे संघाची धावसंख्या होती ती 24 धावा. सुंदर फटका आणि चेंडू तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. सीमारेषेजवळ एका हाताने उंच उडी घेऊन सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत तुषार. सामना करतायत किरण. मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल पायाला लागून गेलेला आहे. कीपर आणि बॉलरने आउटची अपील केली होती. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज तुषार. किरण यांच्या बॅटमधून सुंदर असा फटका. गॅपमधून चेंडू जातोय थेट सीमारेषेबाहेर. चौकार. या चौकारानंतर ठाणे संघाची धावसंख्या होती ती 30 धावा. सुंदर टोलेबाजी करत असताना किरण कंठे. ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही संघामध्ये होत असलेला हा उपांत्य फेरीचा सामना. खूप सुंदर टोलला आहे चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक अडवू बघता का. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यामध्ये ठाणे संघाला यश. या 2 धावेनंतर ठाणे संघाची 32 धावा. 3 षटकानंतर ठाणे संघाची एकूण धावसंख्या 32. छत्रपती संभाजीनगरचं क्षेत्ररक्षण खूप सुंदर होत असताना दिसून येत आहे. या षटकामध्ये 2 वेळा बाउंड्री अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकांना यश आलेलं आहे. यानंतरचे षटक घेऊन येत आहेत ते मिलिंद. छत्रपती संभाजीनगर संघाकडून पुढचं षटक घेऊन येतील मिलिंद. ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या 2 संघामधील सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहोत.
स्ट्राईकला आहेत निलेश, ठाणे संघाचे स्टार फलंदाज निलेश मुळे. गोलंदाजी करतील मिलिंद. वाईट चेंडू. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मिलिंद. स्लोवर टाकलेला हा चेंडू फलंदाजाच्या लक्षात आला नाही. या चेंडूवर एक धाव मिळवण्यात यश मिळालं आहे ठाणे संघाला. पुढचा चेंडू सामना करतायत किरण. वाईट चेंडू. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मिलिंद. सामना करतील किरण. ऑफ साईडला क्लिक करण्याचा प्रयत्न होता किरण यांचा, पण त्यांना यश आलेलं नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. बघूयात मिलिंद सामना करतायत किरण. खूपच उत्तुंग मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. झेल होतोय आणि फलंदाज बाद. तुषार, यष्टीरक्षक तुषार यांनी सुंदर झेल घेतलेला आहे. गोलंदाज मिलिंद यांना विकेट घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. यानंतर फलंदाजीसाठी आले ते प्रसाद नलवडे. पुढचा चेंडू सुंदर टोलवलेला आहे. बघूयात गॅपच्या मधून जातोय का. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यामध्ये यश मिळाले आहे ठाणे संघाला. करतायत मिलिंद. जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालेला आहे आणि चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मिलिंद. सामना करतायत प्रसाद. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता, मिस झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर ठाणे संघाची धावसंख्या होती ती 37. मैदानावर फलंदाज निलेश मुळे आणि प्रसाद नलवडे साहेब खेळत आहेत. या स्पर्धेचं ज्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आयोजन केलं असे या स्पर्धेचे आयोजक प्रसाद सर. यानंतरचे गोलंदाज आहेत साहेबराव. सामना करतायत मुळे. लेग साईडला क्लिक केला आहे. क्षेत्ररक्षकाला बॉल अडवण्यामध्ये यश मिळालं आहे. एकच धाव मिळाली आहे या चेंडूवर. बघूयात प्रसाद काय करतायत. लेग साईडला 6 मारण्यामध्ये त्यांची खासियत आहे आणि तसाच फटका त्यांनी लेगला, पण चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव घेण्यामध्ये यश. मंचावर ठाणे कार्यालयाचे उपप्रादेशिक परवाना अधिकारी माननीय श्री जयंत पाटील साहेब आणि सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परवाना अधिकारी श्री कमलेश चव्हाण साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत.
आणि किरण यांच्या बॅटमधून स्ट्रेट चौकार. 43 धावा झालेल्या आहेत संघाच्या आणि छत्रपती संभाजीनगर संघाची इच्छा जी होती की त्यांना 40च्या आत रोखायचं ती काही फलद्रूप होताना दिसत नाहीये. आता पाहूयात यापुढे किती कमी रन 40पेक्षा 40च्या पुढे ते करू त्यांना थांबवू शकतात. ठाणे संघाचे कसलेले फलंदाजी करीत आहेत. दोघेही अत्यंत कसलेले फलंदाज आहेत. त्यात किरण कंटे हे अत्यंत शास्त्रशुद्ध खेळणारे फलंदाज आहेत. पुढचा बॉल निलेश मुळे यांना त्यांनी फटकावून काढलेला आहे. सीमारेषेच्या दिशेने बॉल जातो आहे आणि या 4 धावा. शेजारचा बँड ग्रुप जणू काही निलेश मुळे यांच्या फटक्यालाच सलामी देतो आहे. अशा रीतीने त्यांचा आवाज वाढलेला आहे. साहेबराव यांचा पुढचा चेंडू निलेश मुळे यांना. हा देखील चेंडू जोरात फटकावलेला आहे. फिल्डरने अडवलेला आहे. 1 धाव. ठाणे संघाच्या 48 धावा 5 ओव्हर्स 5 षटकात 48 धावा. जर चांगल्या स्थितीत जायचं असेल तर शेवटच्या षटकामध्ये धावांचा वेग ठाण्याला वाढवायला लागेल. निलेश मुळे यांनी 1 धाव घेतलेली आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स असं म्हणतात. कधी काय घडेल क्रिकेटमध्ये हे सांगू शकत नाही. हे मागच्या सामन्यात आपण पाहिलेलंच आहे आणि अत्यंत उत्कृष्ट फेकलेला चेंडू यांनी फटकवलेला देखील आहे. आणि किरण कंटे नलावडे प्रसाद नलावडे यांचा झेल घेतलेला आहे. पुढील बॅट्समन अवधूत पाटील. प्रसाद नलावडे यांनी बहुधा पुढच्या सामन्यासाठी अंतिम सामन्यासाठी त्यांची एनर्जी राखून ठेवलेली असावी. दोन धावा. 5.3 overs 52 runs. 5.3 overs 52 runs ठाणे.
भोजनाची व्यवस्था ग्राउंडच्या उजव्या बाजूला करण्यात आलेली आहे. तरी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येते, ज्यांचं कोणाचं भोजन करायचं बाकी असेल त्यांनी लवकर भोजन करून घ्यावं. शेवटचा चेंडू उंच फटकावलेला आहे. बॉल सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांनी अडवलेला आहे आणि अजून एक धाव घेण्यासाठी हे पळत आहेत. पळून 3 धावा काढलेल्या आहेत. ठाणे संघाचे एकूण झाल्यात 58 धावा. छत्रपती संभाजीनगर संघाला जिंकण्यासाठी करावायच्या आहेत 59 धावा. 59 ओव्हर्स. फारसं मोठं टार्गेट नाहीये. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. कधी काहीही घडू शकतं. जसं यापूर्वीच्या सामन्यात अत्यंत बलाढ्य असणारा आणि यापूर्वी अजिंक्य ठरलेला बीड संघाचं जालना संघाने त्यांना नामोहरम केलं, त्याप्रमाणे या सामन्यात देखील काही घडतं का असं आपण पाहूयात छत्रपती संभाजीनगर संघ कशी लढत देत आहेत की दबावाखाली ढासळतोय संघ. आता थोड्या वेळातच आपल्याला कळेल. दोन्ही संघांना विनंती आहे, लवकर सामना सुरू करायचा आहे. आत्ताच आपण ज्यांचं समालोचन ऐकत होतो, एकदम सुंदर आणि ओघवत्या शैलीमध्ये किती सुंदर समालोचन करता येऊ शकतं याची चुणूक आपले ठाणे कार्यालयाचे लाडके उपप्रादेशिक परिवहन जयंत पाटील साहेब यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. मुख्य समालोचक जेवणासाठी गेलेले असताना साहेबांनी समालोचनाची धुरा सांभाळून खूप सुंदर समालोचन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काय रे पर्वत, येताना फिल्डिंग लावायला येताना दिसल्यावर म्हणायचं फिल्डिंग ताबडतोब लावून घ्यावी. ठाणे संघाच्या कप्तानाला विनंती करण्यात येते की त्यांनी तात्काळ क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. छत्रपती संभाजीनगर संघाने आपले 2 बॅट्समन, ओपनिंग बॅट्समन ताबडतोब मैदानात पाठवावे. काय आपलं काय मत आहे बापू? मराठीत
स्ट्रायकर एंडला आहेत विकास डोंगरे, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत संदीप शिंदे आणि बॉलिंग करत आहेत ठाणे संघाचे अर्जुन पाटोळे. अत्यंत पाहुयात हा सामना किती चुरशीचा होतोय. पहिला चेंडू टाकण्यास जात आहेत अर्जुन पाटोळे. पहिला चेंडू वाईड. ॲडव्होकेट रवी व्यास आणि दरोगा रवी व्यासचं स्वागत करा ना. रवी व्यास, ॲडव्होकेट रवी व्यास स्वागत आणि पंकज पंडित. हां, आले 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 आले. मान्य ॲडव्होकेट रवी व्यासजी, भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांचं मंचावर सहर्ष स्वागत करण्यात आहे. ठाणे RTOचे उपप्रादेशिक प्रभारी जयंत पाटील साहेब यांचं स्वागत करत आहेत. खूप खूप स्वागत स्वागत स्वागत. सामना सुरू करावा. माननीय ॲडव्होकेट रवी व्यासजी आणि दरोगा पांडेजी यांचं आणि शैलेशभाई यांचं मंचावर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO ठाणेच्या वतीने खूप खूप स्वागत करण्यात आहे. मान्यवरांना मी विनंती करेल त्यांनी सुरू असलेल्या सामन्याचा आस्वाद घ्यावा. गोलंदाज अर्जुन पाटोळे खूपच सुंदर पद्धतीने गोलंदाजी करत असताना 4 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. बघूयात पुढचा चेंडू घेऊन येत आहेत अर्जुन. उत्तुंग उंच मारलेला फटका आणि झेल पकडण्यात यश मिळालेला आहे. योगेश चत्तर यांना खूपच सुंदर झेल घेतलेला आहे. त्यांच्या सेलिब्रेशनवरून असं दिसून येते त्यांना स्वतःला विश्वास बसलेला नाही त्या झेल बद्दल. योगेश चत्तर ठाणे संघाचे कर्णधार, आवाज येत नाहीये टीमचा. चेअरअप ठेवा, चेअरअप. छत्रपती संभाजीनगर RTO संघाकडून पुढचे फलंदाज येत आहेत मनोज चव्हाण. RTO इन्स्पेक्टर मनोज चव्हाण. फर्स्ट ओव्हर चालू आहे. एक बॉल बाकी आहे, एक बॉल. गोलंदाज अर्जुन. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. 1 ओव्हर समाप्त होईल. या सुंदर चेंडू
निर्धाव चेंडू. 1 ओव्हरमध्ये छत्रपती संभाजीनगर संघाची धावसंख्या होती ती 1 धावा, 1 गडीबाद, 1 धाव. ठाणे संघाकडून पुढचं षटक घेऊन येत आहेत प्रसाद नलावडे, कॅप्टन प्रसाद नलावडे, ज्यांनी या सर्व क्रीडा स्पर्धेचं आयोजन अत्यंत सुंदर पद्धतीने आणि स्वतः पुढाकार घेऊन केलेला आहे. बघूयात काय करतायत प्रसाद. सुंदर चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळतंय फलंदाजांना. स्ट्राईकला आलेत मनोज, गोलंदाजी करतायत प्रसाद. सुंदर चेंडू. तेवढाच जोरात फटका मारण्याचा प्रयत्न होता मनोज यांचा, परंतु त्यांना अपयश आलेलं आहे. आपण पाहतोय सेमी फायनलचा सामना ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या 2 संघामध्ये. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत प्रसाद. ऑन साईडला क्लिक केलेला आहे. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळतंय फलंदाजांना. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत प्रसाद. यॉर्कर चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाने तेवढ्याच पद्धतीने चेंडूचा सन्मान करून प्लेट केलेला आहे बॉल. संभाजीनगर संघाची धावसंख्या होती ती 3. पुन्हा प्लेट केलेला आहे चेंडू. संभाजीनगर संघाला सामना जिंकायचा असेल तर तेवढीच धावसंख्या आणि धावगती ठेवणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने डॉट चेंडू जर गेले तर सामना त्यांच्या हातून निसटू शकतो. सुंदर फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक करतायत निलेश. तेवढाच सुंदर थ्रो. 2 षटकानंतर संभाजीनगर संघाची धावसंख्या होती ती 4 धावा. खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी झालेली आहे ठाणे संघाची. फक्त 2-4 रन रेटने धावसंख्या सुरू आहे. पुढचे ठाणे संघाचे गोलंदाज सागर पाटील, सहाय्यक मोटार निरीक्षक. जोरात टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला अपयश आलेला आहे. निर्धाव चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी सागर पाटील यांची. 2 डॉट बॉल टाकण्यामध्ये यश मिळालेलं आहे. खूपच सुंदर गोलंदाजी. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडू घेऊन यष्टीरक्षकाकडे देईपर्यंत फलंदाजांना 1 धाव चोरण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या 1 धावेने संभाजीनगर संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. ऑन साइडला टोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक किरण कंठे यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळते फलंदाजांना. 2 धावा घेण्यामध्ये यश मिळते. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत सागर पाटील. त्याच दिशेने लेग साइडला टोलवलेला चेंडू.
सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढाच तेज थ्रो आल्यामुळे फलंदाजांना एकच धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू ऑफ साईडला टोलवला आहे. बघूया क्षेत्ररक्षक योगेश चत्तर यांचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाजांना एक धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. 3 षटकानंतर संभाजीनगर संघाची धावसंख्या होती ती 9 धावा. 18 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. संभाजीनगर संघाने जलद गतीने धावसंख्या वाढवणे आणि बाउंड्रीज करणे आवश्यक आहे. पुढचे गोलंदाज ठाणे संघाकडून येत आहेत सागर नलावडे. गोलंदाज सागर ऑन साईडला क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक निलेश मुळे बॉलच्या दिशेने येऊन थ्रो करतायत. बॉल पोचतोय गोलंदाजाच्या हातामध्ये. तोपर्यंत फलंदाजांना एक धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. ऑफ साईडला क्लिक करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू डायरेक्ट जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. ठाणे संघाच्या गोलंदाजांनी डॉट बॉल्स टाकण्याचा विक्रम केलेला आहे या स्पर्धेमध्ये. या संघाचे गोलंदाज ऋषिकेश महाले यांनी एक पूर्ण ओव्हर मेडन टाकलेली आहे. हाही चेंडू निर्धाव चेंडू. पुढचा सागर. थोडीशी दिशा भरकटते सागर यांची. पंचांचा इशारा वाईड. या वाईडने छत्रपती संभाजीनगर संघाची धावसंख्या पोहोचते 11. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत सागर. सुंदर मनोज चव्हाण यांचा फटका आहे. मग भुया सीमारेषे बाहेर जातो का नाही. झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षक यांनी खूप सुंदर टान्स घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला तथापि ते झेल घेऊ शकलेले नाहीत. पुन्हा एक निर्धाव चेंडू. चौथं षटक सुरू आहे. एक चेंडू टाकायचा बाकी आहे आणि धावसंख्या आहे 12. खूपच संथ गतीने खेळ सुरू आहे. बघूया लेगच्या दिशेने सुंदर मारलेला फटका. सुंदर गॅप निवडलाय फलंदाजांनी आणि संभाजीनगर संघाला मिळतात 4 धावा. चौकार. या चौकाराने संभाजीनगर संघाची धावसंख्या होते ती 16. मीरा भाईंदर शहरामधील ॲडव्होकेट रवी व्यासजी माननीय हे आज आपल्या मंचावर इथे स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीने माननीय श्री जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. ॲडव्होकेट रवी व्यासजी
145 मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी पक्षाचे मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय ॲडव्होकेट रवी व्यासजी यांचा सत्कार करतायत जयंत पाटील साहेब, डेप्युटी RTO ठाणे. व्यासजी यांचं खूप 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 स्वागत. थँक्यू सर. यानंतर दरोगा पांडेजी माननीय नगरसेवक यांचा सत्कार जयंत पाटील साहेब यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. दरोगा पांडेजी यांचा सत्कार करतायत डेप्युटी RTO जयंत पाटील सर. खूप खूप थँक्यू पांडेजी आमच्या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल. या ठिकाणी शैलेश भाई देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार माननीय जयंत पाटील साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय शैलेश भाई, खूप खूप धन्यवाद. मीरा भाईंदर शहराने आम्हाला या स्पर्धेसाठी खूप खूप सहकार्य केलेलं आहे आणि खास करून आमचे सुनील भाई, आम्ही ज्यांना सुनील BDR म्हणून संबोधतो, त्यांनी या स्पर्धेसाठी पूर्ण 3 दिवस जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या वतीने करून दिलेली आहे. त्यामुळे सुनील भाई यांचा सत्कार या ठिकाणी आयोजकांच्या वतीने 27 धावा 27. थँक्यू सुनीलजी. खरंच खूप मोठं काम सुनील यांनी केलेलं आहे. सुनील ऑटोडील यांच्या मार्फत या सर्व स्पर्धेसाठी एक बॉल नाश्ता आणि बाकी. जेवणची व्यवस्था केल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. तसेच या स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाचे निवडणूक प्रमुख माननीय श्री रवी व्यासजी आणि दरोगा पांडेजी तसेच शैलेशभाई यांनी वेळात वेळ काढून आजच्या या आमच्या सामन्यांच्या इथे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण आता सामन्याकडे लक्ष देऊया. 29 धावा 29. शेवटचं षटक आहे आता. 5 ओव्हर 29 धावा. 5 ओव्हर 29 धावा आणि संभाजीनगर संघाला विजयासाठी बरोबर आहे. 6 चेंडूमध्ये 30 धावा. 30 धावांची आवश्यकता आहे. पुढचे गोलंदाज येत आहेत योगेश चत्तर, ज्यांनी खूपच सुंदर झेल टिपलेला होता आज. आणि जवळजवळ ठाणे संघ फायनलमध्ये पोहोचल्यात जमा आहे, कारण 6 चेंडूमध्ये अरे तो एक धाव घेण्यामध्ये यश मिळाले फलंदाजांना. 5 बॉलमध्ये 4 चेंडूत 29 धावा आवश्यक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न.
शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी हव्यात त्या 19 धावा. पाहूयात योगेश काय करतोय. ठाणे संघाचा 19 धावांनी विजय. छत्रपती संभाजीनगर संघांनी 40 धावा बनवलेल्या आहेत. ठाणे वर्सेस संभाजीनगर या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरत आहे निलेश मुळे. निलेश मुळे यांचं अभिनंदन. एक मॅन ऑफ द मॅच राहिली आमची. लातूर वर्सेस बीड संघादरम्यान झालेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे बीड एक्सप्रेस पवन गायके. पवन गायके यास विनंती करतो का त्यांनी स्टेजवर येऊन मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल थोड्या वेळाने. हॅलो हॅलो सर ते एक राहिलं घेऊन या माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी पवन गायके यांचं सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. सर ठाणे आरटीओ संघास मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जेवणासाठी उपस्थित राहावे. ठाणे संघ